ताई तू आई ताई आली आहे. बाप्पा सगळं सुखी चालू आहे, पण तुझ्याकडे फक्त एकच मागते, आमचं भावा बहिणीतलं नातं फक्त सुरळीत कर बस. दादा ताई आले भेटायला चल. कशी आहेस? मी मस्त मजेत. साईराज प्रसाद देऊ मला? देतो. नाही नको, मला जो प्रसाद हवाय तो मी मागितलाय बाप्पाकडे, त्याला जेव्हा द्यायचंय तेव्हा देईल तो. आई दादा कुठे आहे? दादा दादा माझ्या सासरी आता सगळं सुरळीत चालू आहे ना. माझी सासू मला त्रास देते ना जाऊ मला टोमणे मारते. मला माहितीये मागच्या वर्षी सासरी भांडणं झाली, त्यात तू माझी बाजू घेतलीस, पण तुला तुझ्या सासरचेच प्रिय. आलीस माझ्यासोबत माहेरी? आई पप्पांमुळे नाही आले. शेजाऱ्यांनी तुमची मुलगी घरी परत का आली हा प्रश्न विचारून आई पप्पांना त्रास देऊ नये ना म्हणून नाही आले. मला तिथे झालेला त्रास बघून तुला राग येणं साहजिक आहे अरे, पण विश्वास ठेव माझ्यावर, आता सगळं सुरळीत चालू आहे माझ्या सासरी. आता मला सासूच माझी म्हणाली की जाऊन आधी तुझ्या घरच्या हक्काच्या बाप्पाचं दर्शन घेऊन ये, म्हणून आले दादा मी. दादा अरे बोल ना माझ्याशी. माणूस आज आहे तर उद्या नाही. नको हा बोला, आपल्या हक्काच्या माणसांना जपून ठेवावं. येते मी. उमा, नवऱ्याचा कॉल आलेला तुझ्या, माफी मागत होता तो. त्यांच्यामुळे तुला खूप त्रास झाला म्हणतात. मी रागवलो नव्हतो. ज्यांनी माझ्या बहिणीला त्रास दिला ना त्यांच्याबद्दल पकडलेला मी हा अबोला होता, बाकी काही नाही. हे नारळ मी तुझ्यासाठी सोलत होतो अगं, तुला तुला सासरी घेऊन जायला. आई मिळाला मला प्रसाद.